नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण फ्रेश अशा मस्त ताज्या पेरूची एक छानशी रेसिपी बनवणार आहोत. आमच्या घरी ना पेरूचं झाड आहे आणि त्याला भरपूर असे पेरू लागलेले होते. पण आम्हाला हे पेरू एकदमच तोडून घ्यावे लागलेले आहेत, कारण हे जे पेरू आहेत ते मोठे झाल्यानंतर खराब होत होते. यासाठी थोडेसे कच्चे असताना आम्हाला सर्व पेरू काढून घ्यावे लागलेले आहेत. म्हणून म्हटलं चला आता एवढे पेरू आहेत तर याची छानशी रेसिपी बनवावी. आमच्या घरी ना नुसते पेरू खायलासुद्धा सर्वांना खूप जास्त आवडतं. पण म्हटलं चला ही रेसिपीसुद्धा बनवून बघावी. तर इथं मी 3 पेरू घेतलेले आहेत. आता हे जे पेरू आहेत ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरती जे किडे वगैरे किंवा धूळ वगैरे असेल ती निघून जाईल. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, पेरूच्या पाठीमागचा आणि पुढचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि पेरूचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. पेरू थोडासा कच्चा आहे, यासाठी कट करायला थोडासा त्रास होतो आहे. तुम्ही पिकलेले सुद्धा पेरू इथं घेऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेरूचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर चमच्याने तुम्ही अशा पद्धतीने या बिया काढून घेऊ शकता. अगदी सहज निघतात, अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही चाकूने सुद्धा काढून घेऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व बिया यामधल्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे मी सहज या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता याच पद्धतीने आपण तिन्ही पेरूमधल्या बिया काढून घेणार आहोत. तर मी तर सर्व पेरूंमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पेरू आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर मोठ्या किसणीने किसायचे, एकदम बारीक किस करायचा नाही याचा, थोडासा जाडसर करायचा. तर किसणी अशी उभी ठेवायची आणि जोरात किसायचं, म्हणजे लांब लांब याचा किस पडतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असं हे किसून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व पेरू अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत, म्हणजे एकूण मी 3च पेरू घेतलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लांब लांब किस तयार करून घ्यायचा आहे. आता हा जो पेरूचा किस आहे तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, एकदम बारीक याचा किस तयार केलेला नाही, थोडासा जाडसर केलेला आहे. तुम्हाला पेरू किसून घ्यायचे नसतील तर तुम्ही बारीक असे चिरूनसुद्धा घेऊ शकता, त्याच्या छोट्या छोट्या फोडीसुद्धा तयार करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला टाकायची साखर. तर मी इथं 2 चमचे साखर घेतलेली आहे, सोबतच चवीनुसार मीठ, आणि यामध्ये अर्धा चमचा मी इथं काळं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचा आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचे 2 चमचे. त्यानंतर 3 मोठे चमचे यामध्ये दही टाकायचं आहे. खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही. तर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चवीला खूप छान लागते, अगदी चटपटीत तयार होते. तर मी इथं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, 1 चमचाभर तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 1 हिरवी मिरची मी तर बारीक चिरून घेतलेली आहे, सोबतच चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग टाकायचे. छान अशी खमंग फोडणी तयार करायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. मस्त अशी खमंग फोडणी तयार होते. आता ही गरमागरम फोडणी आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मस्त अशी आपली खमंग, चटपटीत, चटकदार पेरूची कोशिंबीर तयार होते. चवीला अगदी अप्रतिम लागते. 5 मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता. खूप छान लागते ही चवीला. तर इथं फोडणी टाकून चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं मस्त अशी चटकदार, आंबट गोड पेरूची कोशिंबीर तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.